लोणी कदम वस्तीत पावसाचं पाणी शिरल्यामुळे रहिवाशांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे नागरिकाला अश्रू अनावर झाले। ही दृश्य पाहू शकतोय कशा पद्धतीनं साहित्यांचं नुकसान झाल्यामुळे या नागरिकाला अश्रू अनावर झाले। जो आहे तो ही दृश्य आपण पाहतोय ही पुण्यातली दृश्य आहेत। लोणी कदम वस्तीत पावसाचं पाणी शिरल्यामुळे रहिवाशांचं मोठं नुकसान झालंय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर आवाड। सागर, काय सांगाल? एकीकडे घरात पाणी शिरलंय, त्याचसोबत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील आता समोर गंभीर आहे। नक्की आपण जर पाहिलं तर मी आता लोणी काळभोरमध्ये असणाऱ्या कदमवाक वस्तीमध्ये आहे आणि ही परिस्थिती आहे। हे कुटुंब आहे, या कुटुंबाचं घर जे आहे ते पूर्ण रात्री पडलेलं आहे। त्यांनी आपला जीव वाचवलेला आहे आणि यामधून ते बाहेर पडलेले आहेत आणि मोठं पाणी जे आहे ते सध्या त्यांच्या घरामध्ये संसार त्यांचा पाण्यावर तरंगताना आपल्याला पाहायला मिळतोय। मोठी बिकट परिस्थिती रात्री तुम्ही अनुभवली। काय समोर तुम्ही मरण समोर डोळ्यासमोर पाहिलं होतं? 5 मिनिटं मी कधी लक्ष नसलेलं असताना आम्ही सगळे मेले असतो। मी म्हणलं मंडळीला म्हणलं तू काय कर, पोरांना तिकडे कोणाच्या तरी घरात जाऊन थांबव। ते नाही म्हणाले इथेच बसू, नाही म्हणून मी उठून गेलो। नंतर मग ती म्हणली चला मग जाऊ, त्यांना सोडस्तवर ते इकडून तिथपर्यंत बाहेरच आले ते, तर भिंत पडून लगेच ती घर पडलं खाली। नक्की घर पडलेलं पाहायला मिळालं। मोठा संसार तुम्ही एवढ्या कष्टाने उभा केलेला होता, सगळा पाण्यात गेलाय। लई कष्टाने केलेलो आम्ही, सामान घेतलेलं, एक एक रुपया करून आम्ही करतोय, पोट भरायला आलो इथं आम्ही। आणि असं झालंय आम्हाला आता काय खाय प्यायला काही नाही आमच्या घरात, माहितीये का? राहायला जागा नाही। आता मी पोरं बारके घेऊन मी कुठे जाऊ? रात्रभर जागले तुम्ही? रात्रभर आम्ही हातगाड्यावर बसलेले होते पोरं घेऊन इथं। अजूनही पाऊस येतो, अजून पाणी सुरू आहे। आता मी कुठं जाऊ एवढंच आम्हाला। नक्की एक धीर देण्याचं काम जे आहे ते यांनी केलेलं आहे, आपल्याला पाहायला मिळतं। स्थानिक आहेत, रात्री पाऊस सुरू होता। या ठिकाणी अचानकपणे पावसाचं पाणी येतं आणि पाणी आल्यामुळं काय होतं, प्रत्येकाच्या घरात पाणी जातं। एक 500-600 घरामध्ये पाणी गेलेले आहे, परंतु तो वाड्याचं जे पाणी आहे ना, वस्तीत आलंच नाही असं काहीतरी केलं पाहिजे। शासनाने काहीतरी केलं पाहिजे, केवाडीचं पाणी बंद केलं पाहिजे। गोरगरीब पोटं कशी तरी भरून दिवस काढायला लागलेत आणि आम्हाला 10 साथ देतात, रात्र दिवस रात्र कधी बी उभा कसं राहणार सगळं संसार? आता कष्ट करूनच उभं करावं। आता नाही तर सरकारने काहीतरी करून द्यावं, आम्हाला मदत करावी काहीतरी आम्हाला। नक्की सरकारने मदत करावी। आपण पाहू शकतो की हे त्यांचं घर आहे आणि घरामधलं सगळा संसार जो आहे तो पाण्यावरती तरंगताना पाहायला मिळतोय। त्यांचे कपडे जे आहेत तेही सगळे पाण्यामध्ये गेलेले आहेत, त्याचबरोबर इतर जीवनावश्यक वस्तू जे आहेत तेही पाण्यावरती तरंगताना पाहायला मिळतात। एक मोठा त्यांचा आधार जो आहे तो या पाण्यामध्ये सगळा वाहून गेलेला आहे, सगळा संसार पाण्यामध्ये त्यांचा वाहून गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सरकारची मदत कधी मिळेल माहीत नाही, अजूनही 2 ते 3 दिवस पाऊस असणार आहे, त्याच्यामुळं या पावसाचा फटका त्यांनाच त्याचबरोबर इतर नागरिकांनाही मोठ्या प्रमाणावरती बसलेला आपल्याला पाहायला मिळतं। आणि ही परिस्थिती जी आहे ती मी तुम्हाला दाखवू शकतो। याच ठिकाणी त्यांच्या संसारातल्या काही वस्तू असतील, पत्रे पडलेले आहेत। जर ते घरामध्ये असते तर काय परिस्थिती बेतली असती तुमच्यावर? मेलं असतं, काय झालं असतं दुसरं? मेलं असतं। पण या पाण्याची सोयच कधी करत नाही, नुसता येतात बघतात जातात। आम्हाला काय आहे ना, ते पाण्याची सोय करून द्या आम्हाला फक्त, बस एवढं। पण एवढं संसार उभा करायला एवढे कष्ट ना, सरकार करणं मला मदत पाहिजे मला ना, मदत। एवढं संसार उभा करायला किती कष्ट घेतले तुम्ही? लई कष्ट केले आम्ही। आता 20 वर्ष झाले ते येऊन मी करायला लागली काम। मी आहे ना कामाला जाते, मी काम करून आम्ही एवढं केलेलं आहे, रुपया जमा करून मी केलेलं आहे एवढं। हा, आता काय ना, आता सरकार सागर, नक्कीच हे आपण पाहू शकतो। हे दृश्य अतिशय विदारक आहे, आपण कल्पनाच करू शकतो। नक्की आपण जर बघितलं, अक्षरशः घरात साचलेलं पाणी बाहेर काढण्याचं काम हे नागरिक करतायत।
आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.